सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय दुराळा आणि पैंजण या लव्ह स्टोरीचा भाग 2. टँकर रिकामी झाला. बायकांची गर्दी ओसरली आणि गल्लीतला तो पाण्याचा कळकळाट शांत झाला. तेव्हा कुठे काव्याच्या ऑडी कारला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला. तिच्या गाडीचं इंजिन शांतपणे फिरत होतं, पण काव्याच्या डोक्यात मात्र विचारांचं वादळ उठलं होतं. लंडनच्या शांत शिस्तबद्ध रस्त्यांवरून थेट सोलापूरच्या या राकट धूळ उडवणाऱ्या आणि ॲटिट्यूडने भरलेल्या गल्लीमध्ये येण्याचा तिचा अनुभव पहिलाच होता. त्यातही त्या पांढऱ्या शर्टवाल्या मुलाने, ज्याला लोक सत्या म्हणत होते. तिच्या बिझनेस मॅनर्सची आणि तिच्या नावाच्या वजनाची ज्या पद्धतीने हवा काढली होती ते तिच्या इगोला पार जिव्हारी लागलं होतं. तिने स्टेअरिंगवरची तिची पकड घट्ट केली. तिची गोरीपान बोटं रागाने पांढरी पडली होती. देशमुखांची गाडी असली म्हणून काय झालं, हे त्याचे शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होते. तिने मनातल्या मनात स्वतःला शांत केलं. काव्या, फोकस ऑन युअर वर्क. अशा रस्त्यावरच्या लोकांमुळे तुझा मूड खराब करू नकोस. गाडी हळूहळू पुढे सरकली आणि गल्लीच्या शेवटी एका मोठ्या मोकळ्या मैदानासारख्या जागेपाशी येऊन थांबली. तिथेच तो राजवाडा उभा होता, ज्याला स्थानिक लोक बाळेंचा जुना वाडा म्हणायचे. हाच तो वाडा होता जो विकत घेऊन तिथे एक मल्टिप्लेक्स आणि कमर्शियल मॉल उभा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट विजयराव देशमुखांनी घेतलं होतं. काव्याने गाडी पार्क केली. गाडीतून उतरताना तिने आजूबाजूचा अंदाज घेतला. वाडा कमालीचा भव्य होता. काळ्या पाषाणात बांधलेला त्याचे महाद्वार जुन्या लाकडाचे आणि लोखंडी खिळे ठोकलेले होते. पण आता त्या वाड्याची अवस्था बरीच पडकी झाली होती. भिंतींवरून गवत उगवलं होतं आणि काही ठिकाणाचे खांबे खचले होते. त्या पडक्या वाड्यात एक वेगळाच राजेशाही रुबाब होता. वाड्याच्या बाहेर आधीच देशमुखांच्या कंपनीचे 4-5 इंजिनियर्स, सुपरवायझर्स आणि डोक्यावर पिवळ्या हेल्मेट्स घातलेले मजूर उभे होते. काव्याला येताना पाहून कंपनीचा मुख्य मॅनेजर साळुंखे पुढे आला. गुड मॉर्निंग मॅडम, वेलकम टू द साईट. यायला थोडा उशीर झाला? साळुंखे यांनी अदबीने विचारलं. हो, रस्त्यात थोडा ट्रॅफिकचा आणि स्थानिक लोकांचा प्रॉब्लेम झाला होता. काव्याने तिचा गॉगल डोक्यावर सरकवत म्हटलं. तिचा आवाज आता पुन्हा एकदा प्रोफेशनल आणि कडक झाला होता. असो, व्हॉट इज द स्टेटस? काम कधी सुरू करायचं? साळुंखे यांनी हातातील फाईल उघडली. मॅडम, सगळी कागदपत्र तयार आहेत. साहेबांनी कोर्टाची ऑर्डर आणि डेमोलिशन पाडकाम लायसन्स मिळवलं आहे. आज आपण फक्त वाड्याच्या आतली मोजणी करणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात मशीन्स आणून हा वाडा पाडायला सुरुवात करणार आहोत. पण साळुंखे बोलता बोलता अचानक थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसली. पण काय साळुंखे, काही अडचण आहे का? काव्याने विचारलं. ते मॅडम, हा वाडा ज्यांचा मालकीचा होता ते राजेबाळ घराणं आता संपल्यासारखं आहे. पण या वाड्याशी या भागातल्या लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सत्याभाऊंनी या कामाला अजून परवानगी दिली नाहीये. साळुंखे साचपडत म्हणाले. सत्याभाऊ हे नाव ऐकताच काव्याच्या कानशिलात कोणीतरी मारल्यासारखं झालं. तिचे डोळे मोठे झाले. सत्याभाऊ म्हणजे तोच का, जो पांढरा शर्ट घालून बुलेटवर फिरतो? हो मॅडम, तुम्ही भेटलात का त्यांना? तेच सत्यजित राजेबाळ. या वाड्याचे शेवटचे वारसदार तेच आहेत. त्यांच्या वडिलांनी बँकेच्या कर्जापोटी हा वाडा गहाण ठेवला होता, जो नंतर साहेबांनी लिलावातून विकत घेतला. कागदोपत्री हा वाडा आपला आहे, पण सत्याभाऊंची संमती असल्याशिवाय इथे वीटही हलवणं सोपं नाही. साळुंखे यांनी परिस्थितीची गंभीरता समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काव्या उपरोधिकपणे हसली. दिस इज रिडिक्युलस साळुंखे. जर कागदपत्र आपल्या बाजूने आहेत, कोर्टाची ऑर्डर आपल्याकडे आहे, तर आपण एका स्थानिक गुंडाच्या सांगण्यावरून थांबायचं? डॅडने मला या प्रोजेक्टची जबाबदारी दिली आहे आणि मी कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. चला चला आतमध्ये, मला स्वतः मोजणी बघायची आहे. काव्या तरातरा चालत वाड्याच्या महाद्वाराकडे गेली. तिच्या सँडलचा कटकट आवाज त्या शांत वाड्यामध्ये घुमू लागला. साळुंखे आणि बाकीचे इंजिनियर्स एकमेकांकडे पाहत तिच्या मागे गेले. वाड्याच्या आतलं वातावरण खूपच शांत आणि काहीसं गूढ होतं. मध्ये एक मोठा चौक होता, ज्याला अथांग चौक म्हटलं जायचं. तिथे एक जुनी तुळशीची वृंदावन होती. काव्याने तिच्या हातातील डिजिटल टेप काढली आणि इंजिनियर्सला खांबांची मोजणी करायला सांगितली. साळुंखे, हा समोरचा मुख्य दिवाणखाना आधी पाडावा लागेल. तिथून मशीन्स यायला रस्ता मोकळा होईल. काव्याने नकाशावर बोट ठेवत सांगितलं. कोणाचा दिवाणखाना पाडायची भाषा चालली इथे? एक खणखणीत, जड आणि शांत आवाज त्या वाड्यामध्ये घुमला. वाड्याच्या दुसऱ्या बाजूच्या अंधाऱ्या ओसरीतून एक आकृती बाहेर आली आणि तो सत्याच होता. पण आता त्याचा अवतार थोडा वेगळा होता.
अंगातला पांढरा शर्ट तसाच होता, पण हाताच्या बाया त्याने कोपऱ्यापर्यंत दुमडल्या होत्या. त्याच्या हातात तांब्याचं पाणी पिण्याचं एक जुनं गाडगं होतं. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, तर एक अथांग शांतता होती, जी वादळापूर्वी असते. काव्याने मागे वळून बघितलं. तिला धक्का बसला, पण तिने चेहऱ्यावर दाखवला नाही. ती तिचा इगो सांभाळत पुढे आली. मिस्टर सत्यजित, मी विचारच करत होते की तुमची आणि माझी गाठ पुन्हा कधी पडणार. तर तुम्ही ह्या वाड्यात राहता तर? सत्य चालत त्या तुळशीच्या वृंदावनापाशी आला. त्याने हातातलं पाणी तिथे वाहिलं, नमस्कार केला आणि मग सावकाश काव्याकडे वळला. हा वाडा माझी जहागीर आहे मॅडम, आणि माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात घुसून मोजणी करायची हिंमत बिझनेसच्या कोणत्या पुस्तकात शिकवली जाते? काव्याने तिची फाईल पुढे केली. बिझनेस पुस्तकातून नाही, कायद्याने चालतो मिस्टर सत्यजित. हा बघा कोर्टाचा कागद. हा वाडा आता अधिकृतपणे देशमुख इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीचा आहे. तुमच्या वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे हा वाडा लिलावात काढला गेला होता आणि माझ्या डॅडने तो विकत घेतला आहे. सो लिगली तुम्ही इथे फक्त एक बेकायदेशीर रहिवासी आहात. बेकायदेशीर रहिवासी हे शब्द ऐकून साळुंके यांच्या पोटात गोळा आला. ते हळूच काव्याच्या मागे जाऊन कुजबुजले. मॅडम जरा दमाने घ्या, सत्याभाऊ खूप डेंजर आहेत. पण काव्याने साळुंक्यांना हाताने गप्प राहण्याचा इशारा केला. ती सत्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणाली. सत्य काव्याच्या अगदी जवळ आला. त्याची उंची काव्यापेक्षा बरीच जास्त असल्याने काव्याला त्याच्याकडे बघण्यासाठी मान वर करावी लागली. सत्याच्या अंगातून मातीचा आणि उग्र अत्तराचा सुवास येत होता. त्याने काव्याच्या हातातील फाईलकडे न बघता थेट तिच्या डोळ्यांमध्ये बघितलं. कागद खूप मजबूत असतो, नाही का मॅडम? सत्याचा आवाज एकदम धीर गंभीर झाला. पण कागदाला चालता येत नाही आणि कागदाला जीवही नसतो. तुमच्या वडिलांनी लडबडी करून बँकेच्या मॅनेजरला लाच देऊन माझ्या म्हाताऱ्याच्या सह्या घेतल्या आणि हा वाडा हडप केला. ही अख्ख्या सोलापूरला माहिती आहे. मी कायद्याचा आदर करतो म्हणून अजून गप्प आहे. पण जर कोणी माझ्या बापजाद्यांची वस्तू पाडायला मशीन्स घेऊन आलं, तर त्या मशीन्सचे तुकडे कसे करायचे हे या भागातल्या पोरांना नीट माहिती आहे. तुम्ही मला धमकावताय? काव्याचा आवाज थरथरला, पण रागाने. नाही मॅडम, मी फक्त परिस्थिती सांगतोय. सत्याने त्याच्या नेहमीच्या टशनमध्ये म्हटलं. तुम्ही लंडनहून शिकून आलात ना? मग एक साधी गोष्ट सांगतो. हा वाडा फक्त दगड मातीचा नाहीये. या वाड्याच्या छताखाली या भागातल्या 50 गरीब कुटुंबाचं धान्य साठवलं जातं. दुष्काळ पडला की या वाड्याचा दरवाजा लोकांसाठी उघडा असतो. हा वाडा पाडला तर त्या लोकांचा विश्वास तुटेल, आणि लोकांचा विश्वास तुटला की काय होतं हे तुमच्या डॅडला विचारा. मला माझ्या डॅडला काहीही विचारायची गरज नाही. बिझनेसमध्ये इमोशन्सला जागा नसते. मला पुढच्या 5 दिवसात हा वाडा रिकामा हवा आहे. जर तुम्ही स्वतःहून बाहेर पडला नाहीत तर मला पोलीस फोर्स वापरावी लागेल. काव्याने तिचा शेवटचा इशारा दिला. सत्या थोडा हसला. यावेळेस त्याचं हसू खूपच धारदार होतं. त्याने खिशातून एक 5 रुपयाचं नाणं काढलं आणि ते हवेमध्ये उडवून पुन्हा हातावर झेललं. पोलीस? मॅडम, या सोलापूरच्या पोलिसांना विचारा की सत्याच्या वाड्याकडे येताना त्यांचे पाय कापतात का नाही ते. तुम्हाला मोजणी करायची आहे ना? करा. आज मी तुम्हाला अडवणार नाही. पाहुणे आहेत तुम्ही आमच्या वाड्यातल्या. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी पहिली मशीन या वाड्याच्या उंबरठ्याला स्पर्श करेल, त्या दिवशी खरी सोलापूरची टशन काय असते ते तुम्हाला आणि तुमच्या डॅडला बघायला मिळेल. सत्या एवढं बोलून मागे वळला आणि वाड्याच्या आतल्या मोठ्या जिन्यावरून वर निघून गेला. त्याच्या जाणाऱ्या पावलांचा आवाज त्या रिकाम्या वाड्यामध्ये काही वेळ घुमत राहिला. काव्या तिथेच उभी राहिली. तिचे पाय जमिनीला खिळल्यासारखे झाले होते. तिने साळुंकेकडे बघितलं, जे भीतीने घामाघूम झाले होते. मॅडम, मी म्हणत होतो, आजची मोजणी थांबूया का? सत्याभाऊंचा मूड ठीक नाहीये, साळुंके घाबरत म्हणाले. नाही, काव्या ओरडली. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. मोजणी पूर्ण करा. आणि साळुंके, उद्याच्या उद्या मला लेबर आणि मशीन्सचे शेड्यूल टेबलवर पाहिजे. आपण बघूया हा लोकल हिरो आपल्या गाड्या कशा हडवतो ते. काव्या वाड्याच्या बाहेर आली आणि ऑडीमध्ये बसली. तिने गाडीचा दरवाजा जोरात बंद केला. गाडी स्टार्ट करून तिने जेव्हा वाड्याच्या गेट बाहेर काढली, तेव्हा तिची नजर वाड्याच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीकडे गेली आणि तिथे सत्या उभा होता. हात दुमडून शांतपणे तिच्या गाडीकडे पाहत होता. दोघांच्या नजरा 1 सेकंदासाठी पुन्हा भिडल्या. काव्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि तिथून ती निघून गेली. तिला वाटलं होतं की ती एका साध्या गुंडाशी लढत आहे, पण तिला हे माहिती नव्हतं की सत्या मातीचा राजा होता आणि राजा कधी आपली गादी सहजासहजी सोडत नसतो. प्रेम तर अजून खूप दूर होतं. सध्या या 2 टोकांच्या माणसांमध्ये युद्धाची पहिली ठिणगी पडली होती, जी लवकरच संपूर्ण शहराला वेढणार होती. तर मंडळी,
हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.